सांगा मंडळी, ह्या इतका भारी आहे, कॅलेंडर इतकं भारी येते, याचे माय कशी असतात? मला एकच माय आहे ना. नाही आम्हाला 4-5 येतात. हे म्हणते आम्हाला एकच माय. या जगात प्रत्येकाने एकच आई असते रे. याने माय पाहिजे म्हणते. कोणची माय? कोणची माय पाहिजे तुले? जगदंबा माय, दुर्गा माय, सती माय, तुझी माय? अबे स्टँडर्ड बोल ना, इथं सगळे स्टँडर्ड लोक आहेत. मम्मी म्हण ना मग. मम्मी नाही माय माया, मला भूक लागली आता. भूक लागली तर मग काय पाहिजे? माय पाहिजे. तुझ्या मायचा बिझनेस कोणता हे पहिले सांगा. काय करते? आम्ही चुया दाबण. आता आलं लक्षात. ज्याने जनरल स्टोअर म्हणते ते पहिल्या काळात डोक्यावर होतं जनरल स्टोअर. आता ते काचाच्या अंदर आलं. बहुतेक तुझी माय इकडेच आली असेल. आवाज दे, आवाज दे, आवाज दे, आवाज दे. आली असेल इकडे. बोलो आगवारे माय तुला गुरगुंडावई, तुला गुरगुंडावई. मायचा वाटत नाही का तुम्ही मायचा असं म्हणून? कारण तू माय काय किती स्टँडर्ड दिसते. तू शेजारी गेला का? नाही माय माय पावडर लावते ना. तू काय लावत असतं? मी मलम इजगाण लावत असतं का? नाही. मला भूक लागली. एवढं खातं तरी भूक लागली? नाही मला भूक लागली. राम राम बाई, राम राम. या इकडे, या इकडे. या बाई, या. बाबा तुम्ही माय काय? माय वैना म्हणलं औषध पॉवरफुल दिसते याच्या मायचं. मला सुप्रे ना मला भूक लागली ना. भाई हा महाराज. याने काय
मला भूक लागली बुबू पाहिजे का त्या भाऊ तेवढा भाऊ पाणीपुरी पाहिजे गुपचूप पाहिजे पण अजून बयाला इतका मोठा झाला तरी तुला बुबू पाहिजेच का मी जाऊता व खेळाले मी खेळाले जाऊ दिवसभर तर खेळत राहते रे. हे आला ना माया माया बाई हे आला माया मित्र बर हो बाई हा महाराज. हे औषध तुमचंच आहे का? हो महाराज. हे औषध तुमचंच आहे? आमचंच आहे. म्हणजे हे औषध तुमचं आहे बाई तुम्ही किती स्टँडर्ड दिसता आणि हे काऊन असं झालं अहो महाराज सकाळी कधी चांगली तयारी करून दिली ना संध्याकाळपर्यंत त्याचा अवतार तसा दिसतो. आलं अंधारात जर गेला असं तर कुत्रे घोळतो घोळतो काढत होते नाही? अहो महाराज किती चांगली कपडे घालून द्या तरी तसेच करतो. हो का? आम्ही का नाही आम्ही तसं नाही करत आम्ही खेळायला जातो ना खेळायला जाता? बाई हा महाराज. तुमचं दुकान लय मोठे दिसते अहो मला बसत्या बसत्यामध्ये जाऊन बसत्या बसत्या दुकान मांडतो आम्ही बाई हे तुमच्याकडे काय आहे अहो कंगवा फणी पोट दागिना सारच विकती आहे. पहा मंडळी लक्षात घ्या जमाना किती बदलला एका काळात हे सगळं दुकान कुठे होतं डोक्यावर होतं आणि तेच दुकान काचात गेलं तर त्याचे पैसे वाढले लक्षात घ्या. पैसे कोणाचे तुमचेच पण जेव्हा बरोबर देत तेव्हा आता काळी पोत तुमच्या इकडे कधी घालते काळी पोत भाषा म्हणून राहिली सगळ्यांना कारण मी वाशिम जिल्ह्यातला आहे जिल्हा बदलला का भाषा बदलली पण काही बदलू दे श्रीमंत माणूस मेला तर कुठं भेटायचं म्हटलं आणि गरीब माणूस मेला तर नाही मला असं वाटलं का लई श्रीमंत असला त्याला घरी भाजत असेल असं काही नाही म्हणून एका गायकानं म्हटलं जिंदगी एक किराया